धुळे जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात होत असलेल्या गैरप्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी तसेच ग्राहकांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी संविधान संरक्षण समितीचे संस्थापक हरिश्चंद्र मोरे यांच्या नेतृत्वात धुळे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। धुळे जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात होत असलेल्या गैरप्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी तसेच ग्राहकांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी संविधान संरक्षण समितीचे संस्थापक श्री हरिश्चंद्र लोंढे यांच्या नेतृत्वात धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की सध्या जगात सुरू असलेल्या इराण, इस्रायल, अमेरिका संघर्षामुळे इंधनाच्या किमतीवर परिणाम होत असून त्याचा प्रत्यक्ष परिणाम घरगुती गॅस पुरवठ्यावर होत आहे। त्यामुळे अनेक गॅस एजन्सींवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून येत आहे। काही ठिकाणी ऑनलाईन बुकिंग बंद करून एजन्सीवर प्रत्यक्ष बुकिंग करून OTP क्रमांक दिल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी सिलेंडर देण्याची पद्धत सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। इराण, इस्रायल व अमेरिका यांच्या युद्धाची झळ भारताच्या प्रत्येक नागरिकाला आणि घरेलू ग्राहकाला बसत आहे। गॅसचा तुटवडा सगळीकडे भयंकर जाणवत आहे। सरकार आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतं की तुटवडा नाही, जनतेने ग्राहकांनी रांगा लावू नये। कोणत्याही ग्राहकाला भर उन्हात 40-41च्या तापमानामध्ये ज्येष्ठ नागरिक, मुलं, वयोवृद्ध, विद्यार्थी यांना 5-5 तास लाईन लावण्याची हौस नाही। शासनाने हे कबूल करावं की सध्या तुटवडा आहे, त्याचं सुरळीत कसं केलं जाईल याकडे शासनाने नियंत्रण केलं पाहिजे। ज्या एजन्सीवर लाईनी लागतात त्या ठिकाणी प्रशासनातील महसूलचे पुरवठ्याचे एक कर्मचारी नियुक्त करावे। गॅस एजन्सी धारक पावत्या काढताना वसुलीबाजी करतो का, काळा बाजार करतो का, गैरव्यवहार करतो का याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे। ऑनलाईन बुकिंग ही पूर्ववत केली पाहिजे आणि गॅसचा पुरवठा हा होम डिलिव्हरीने प्रत्येकाच्या घरी गेला पाहिजे। आता यांनी ऑनलाईन कंपनीने बंद केलं असून कंपनी एजन्सीमध्ये बुकिंग करायची, तिथून OTP नंबर मिळाल्यानंतर तुमची बुकिंग कन्फर्म होते व नंतर तुम्हाला 4-5 दिवसानंतर सिलेंडर भेटतं। ही जी किचकट प्रक्रिया आहे ही जाणून बुजून एजन्सीने सुरू केलेली आहे। त्यामुळे जिल्हा अधिकाऱ्याने, प्रशासनाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कंपनीला आदेशित करावे की लोकांना तुम्ही हॅरेसमेंट करू नका।